नमस्कार सर्वांना माझा. आज आषाढी एकादशी निमित्त मी नवीन व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी. जसं उपवासात खूप म्हणजे लोक बनवतात नाही का. आणि सगळ्यांची बहुतेक जणांची आवडतीची वस्तू पण असते, जी कधी पण केली तरी खाऊ वाटते नाही का. तर ती आहे शेंगदाण्याची झिरकं, शेंगदाण्याची आमटी आणि अ, खिचडी. चला तर मग आता पुढे आपण साहित्य बघूया. जो रात्रीच भिजत घातलेला होता आणि शेंगदाण्याचं कूट आहे आणि इथे आहे ना बटाटे पण घेतलेले आहेत आणि बारीक हिरवी मिरची जी आहे ती वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता कढई ठेवलेली आहे तापत स्लो गॅसवरती आणि आता त्यामध्ये मी टाकत आहे तेल. आता मी अगोदर करत आहे साबुदाण्याची खिचडी. आपल्याला जसं लागेल तसं तेल घ्यायचं, जेवढं लागेल तेवढं. मी 2 उकळी घेतलेल्या आहेत, छोट्या उकळ्या. आता तेल पण तापलेलं आहे, त्यामध्ये मी वाटून घेतलेलं हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या टाकते. बघा, हिरव्या मिरच्या जराशा लाल झाल्या आहेत, त्यामध्येच तुम्ही चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी अंदाजाने टाकते, तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता. हिरवी मिरची जी आहे ती परतवून घेतलेली आहे. थोडंसं गॅस जोरात करायचं, स्लो होता. आता त्यातच मी टाकत आहे साबुदाणा आणि शेंगदाणा. जो शेंगदाणे दळून घेतलेले ते मिक्स करून घ्यायचे ते एकत्र. जास्त शेंगदाण्याचं कूट नाही आवडत मला, त्यामुळे मी थोडं कमीच घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता. आता हे तुम्हाला ना एकजीव करून घ्यायचं. जे हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे असं परतून घ्यायचं थोडंसं. सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहेत ते तयारी केलेली असेल तर जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटामध्ये खिचडी तयार होते आपली साबुदाण्याची. ही बघा अशी परतवून घेतलेली आहे मी, एक मिक्स करून घेतलेली आहे. आता त्यावरती ना थोडंसं वाफवण्यासाठी ना झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं आहे 2 मिनटं ठेवलेली आहे. आपल्याला कमी वेळेत बनवायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पण एक उकळी तेल ओतायचं, म्हणजे 1 चमचा, म्हणजे जसं लागेल तसं तुमच्या आवडीनुसार. आता मुलाला जो आहे ना उपवास नाही आहे, त्यामुळे मी भाजी पण होईल आणि खिचडीसोबत झिरकं पण होईल, बटाट्याची भाजी पण होईल. आता तेल तापलेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वतयारी करून ठेवायची. मी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ टाकून दळून घेतलेलं आहे. असं वाटण तयार केलेलं आहे मी. हे जरा घट्टसर पातळ पण आहे, वरती पाणी येते आणि खाली केलेली. मी जसं म्हटलं पूर्वतयारी केलेली होती, त्यामुळे वेळ झाला खूप. आणि हे बटाटे जे आहे हे त्याच्यासाठी चिरून घेतले होते. मला खिचडीमध्ये नाही आवडती बटाटे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. मग मी असे चिरून घेतले बटाटे. त्याचे सालासकट ठेवते मी, कारण की त्याच्यामध्ये साल जे असतं आपलं, तर त्यामध्ये ना पोषक तत्व असतात. आपण जे साल आहे ना ते म्हणजे प्रत्येक फळांची साल ही आपण म्हणजे आपल्या शरीरात गेली पाहिजे. आणि बटाटे जे आहे बटाट्यांची सुद्धा साल बघा, बहुतेक लग्नांमध्ये वगैरे भाजी बनवतात तर सालीसकटच भाजी बनवलेली असते. ज्या सालीमध्ये म्हणजे घटक असतात वेगवेगळ्या प्रकारचे, जे आपल्या शरीरासाठी
म्हणजे अत्यंत आवश्यक पण असतात, की आपण अशा काही गोष्टी असतो की जे सात्विक गोष्टी खाती नाही. ते अशा वेगवेगळ्या मार्गातून आपल्या शरीराला जीवनसत्व वगैरे मिळत असतात. मग ते सालीमध्ये असतं, काहींच्यामध्ये गर असतं, म्हणजे जसं गर ह्याला गर म्हणू आपण, तर गरामध्ये पण असतं. तर आता हे बा तेल तापलेलं आहे. एकीकडे बा खिचडी पण होते, तोपर्यंतच मी इकडे भाजी बनवते आहे. टाकून घ्यायचं आहे ते मिश्रण, पण सांभाळून जरा, कारण की जर चटका वगैरे जर लागण्याची शक्यता असते आपल्याला भरपूर. हे बघा, हे टाकून घेतलेलं आहे मी. घट्ट पण झालेलं आहे ते. गॅस थोडंसं जोरात करायचं आहे आणि भांडं जे आहे मिक्सरचं ते व्यवस्थित त्याला खाली चिकटलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे, त्यातच वाटायचं आहे. हे बघा, जेवढं लागेल ना तर तेवढं पाणी ओतलेलं आहे मी ते त्यामध्ये. एक अतिशय कमी वेळात ही भाजी होते. आता काही जणांच्या घरामध्ये असं असतं की सर्वच जण उपवास धरतील असं नाही आहे. मग भाजी काय वेगळी करायची, खिचडी पण आहे ना कोरडी खाल्ल्याने जात. मग त्यामुळे थोडंसं असं काहीतरी वेगळं करायचं. यामध्ये फक्त आपण जसं जिरकं बनवतो वेगळ्या प्रकारचं साधं, तर त्यामध्ये आपण लसूण वगैरे टाकतो, तर याच्यामध्ये लसूण किंवा जिरे मोहरीची फोडणी नाही द्यायची, कारण जिरे मोहरी आणि लसूण हा उपवासाला चालत नाही. जसं मीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलेलं होतं, शेंगदाणे आणि मिरची तळताना वाटणामध्ये. आता मी हे बटाटे जे आहे हे डायरेक्ट टाकते याच्यामध्ये. हे बघा, आता शिजून ही तुम्हाला जास्त दिसत असेल, पण ज्यावेळेस बटाटे वगैरे शिजतात तर त्यावेळेस ती भाजी कमी होईल. म्हणजे मला पण होईल आणि सोहनने आज उपवास नाही धरलेला आहे मुलाने, त्यामुळे त्याला पण भाजी होऊन जाईल चपातीसोबत भातासोबत खाण्यासाठी. तर आता आपण थोडा वेळ उकळी यायची वाट बघू. त्यासोबतच मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते, की स्वयंपाक करताना आपण आहे ना चमचे वगैरे घेतो. आता हे उडलेलं होतं, फोडणी ज्यावेळेस दिली ना तर त्यावेळेस तुम्ही पाहिलं असतं, मी आता पुसून घेतलं. पण त्यावेळेस खूप इथं तेल तेल उडालेलं होतं. पण हे जर आपण लगेच असं पुसून घेतलं ना तर आपला जो किचन ओटा आहे तो स्वच्छ राहतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. मला म्हणजे स्वयंपाक करता करताच मी हे स्वच्छ करून घेत असते. आणि आपण हे चमचे जे आहेत तर ते इथे असं ठेवतो, त्यामुळे ते अजून घाण होतं. तर त्यामुळे एक ताटली घ्यायची की जी आपण भाजीवर वगैरे झापतो तीच, तर ती त्याच्यामध्ये ठेवायची, डिशमध्ये म्हणा. असे चमचे वगैरे ठेवायचे, म्हणजे तुमचा जो गॅस आहे तो घाण होत नाही. आता कमसे कम माझ्या गॅसला जे आहे तर भरपूर वर्ष झालेले आहे, पण अजून नवीनच दिसतो तो, म्हणजे जास्त घाण झालेला नाही आहे किंवा खराब झालेला नाही. जर आपण रोजच्या रोज साफ जर करत असलो तर तो घाण होत नाही. फक्त एक ते तिथलं स्टिकर जे आहे इथले तर ते निघालेलं आहे. बाकी बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ गॅस जो आहे स्वच्छ आहे. ती भिंत जी आहे ना तर ती थोडीशी म्हणजे तेलकट वगैरे उडतं ना, तर त्यामुळे घाण झालेली आहे. जर फरचीची जर असती ती भिंत तर मी ती पण धुवून घेतली असती, त्यामुळे तेवढं घाण झालेलं आहे. पण चला, काही हरकत नाही, होऊ शकतं अशा एखाद्या वेळेस. आता बघा, खिचडी पण आहे ना थोडीशी हे झाली आहे, परतो म्हणजे वाफलेली आहे ती. भरपूर वेळ झाला आहे, 2 मिनटं म्हणता म्हणता 2-3 मिनटं, 4-5 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता ही बघा, आता ती थोडीशी परतवायची आहे, परत आपण हलवून घ्यायची आहे. ही अशी लालबुंद झाली ना, मला छान वाटते नाही का, ती थोडीशी कच्ची राहिल्यासारखी वाटत नाही. अशी खरपूस खरपूस झाली ना खिचडी तर खावी वाटते ती छानपैकी. उपवास हा माझा एकटीचाच असतो, पण मग करते असं मी. आता दोघांना पण होऊन जाईल, सोहनला पण होईल, त्याला पण आवडते खिचडी. खिचडीसोबत दही, परत आपण बनवलेली ती भाजी आहे ती पण छान लागते. दही तर खूप छान लागतं त्याच्यासोबत, खिचडीसोबत. पण आता दही नाही आहे आणायला, मुलगा पण आहे ना लांब जायला कंटाळा करतो रोज रोज, दुकान लांब असल्यामुळे. ज्याची जशी आवड असेल ना तर तसं तो खातो नाही का व्यवस्थित माणूस.
तुम्ही पण यासोबत जिरकं खाऊ शकता किंवा दही खाऊ शकता. भरपूर मंडळी जे आहेत, जे माझे व्हिडिओज वगैरे बघतात, रील्स वगैरे बघतात, पण कमेंट वगैरे रेसिपी पण आहेत. कशा ट्राय करून बघा तुम्ही वेगवेगळं. मला जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ टाकत असते, कारण मला रोज नाही वेळ मिळत. मुलगा माझा 10वीच्या वर्षात आहे आणि त्याला क्लास वगैरे असतो सकाळीच, आणि अभ्यास पण करावा लागतो. दुपारची दिवसभराची शाळा असते, तर त्यामुळे मोबाईल मला एकटीला नाही पकडता येत, तर 2 व्यक्ती लागतात. हे बघा, आता खिचडी मस्त झालेली आहे, बघू शकता तुम्ही. खिचडी तर आता झालेली आहे. गॅस बंद करू. आता हे आमटी बघू. ही पण उकळी आलेली आहे. थोडेसे बटाटे शिजवू द्यावं लागतील आणि थोडीशी आटू द्यावं लागेल ती. हे बघा, आपली आज बटाट्याची भाजी पण झालेली आहे, ती उपवासाची. म्हणजे उकळी पण आली आणि शिजली पण छान व्यवस्थित. बटाटे पण छानपैकी शिजून गेलेले आहेत आणि पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आहे, जास्त व्यवस्थित रस्सा झालेला आहे. तयार आहे खिचडी आणि उपवासाची आमटी. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल एक वेळेस, आणि कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकते त्यावेळेस तुम्हाला येत राहतील. आणि हो, माझे जर लाईक सबस्क्राईब जर वाढले तर मला अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चला, आय होप की आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल. तो तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगू शकता. थँक्यू माझा आज व्हिडिओ पाहिल्याबद्दल.